सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। इयत्ता चौथी। विषय परिसर अभ्यास भाग 2। धडा 18वा। लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन। याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे। 1। सांगा पाहू। स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली। उत्तर। शिवरायांनी आदिलशाही, मुघल, पोर्तुगीज आणि जंजिरेकर सिद्धी या अन्यायकारी सत्तांशी दीर्घकाळ लढा दिला। त्यामुळे स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली। स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची कधीही तीव्रता जाणवली नाही। उत्तर। शिवरायांनी स्वराज्यातील गावोगावी छोटे मोठे बंधारे बांधून लोकांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले। उत्कृष्ट जलव्यवस्थेमुळे व साठवलेले पाणी जपून वापरल्यामुळे रयतेला दुष्काळाची तीव्रता कधीही जाणवली नाही। एखाद्या वर्षी दुष्काळ पडल्यास सरकारी कोठारात साठवलेले धान्य रयतेला मोफत वाटून देत असत। त्याचबरोबर रोजगाराची कामे सुरू करत असत। अन्न व रोजगार मिळाल्यामुळे स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची तीव्रता कधीही जाणवली नाही। शिवरायांनी मल्लम्मा देसाई हिला दिलेला किताब। उत्तर। युद्धकाळात शत्रुपक्षाच्या स्त्रिया किंवा मुले यांना कोणत्याही प्रकारची इजा करता कामा नये असे हुकूम महाराजांनी दिले होते। मराठी सैन्य कर्नाटकातील बेलवाडी येथील गढी जिंकण्यासाठी गेले असता तेथील मल्लम्मा देसाई या शूर महिलेने गढीच्या रक्षणासाठी मोठा संघर्ष केला। तिच्या पराक्रमाची बातमी शिवरायांना समजली तेव्हा महाराजांनी तिला धाकटी बहीण मानून सावित्री हा किताब देऊन गढी व गाव सन्मानपूर्वक परत केले। दोन। रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा व तक्ता पूर्ण करा। उत्तर। प्रधानाचे नाव। पद। काम। 1। मोरो त्रिंबक पिंगळे। प्रधान। राज्यकारभार चालवणे। 2। रामचंद्र नीलकंठ मुजुमदार। अमात्य। राज्याचा जमा खर्च पाहणे। 3। हंबीरराव मोहिते। सेनापती। सैन्याचे नेतृत्व करणे। 4। मोरेश्वर पंडितराव। पंडितराव। धर्माची कामे पाहणे। 5। निराजी रावजी। न्यायाधीश। न्यायदान करणे। 6। अण्णाजी दत्तो। सचिव। सरकारी आज्ञापत्रे पाठवणे। 7। दत्ताजी त्रिंबक वाकनीस। मंत्री। पत्रव्यवहार सांभाळणे। 8। रामचंद्र त्रिंबक दबीर। सुमंत। परराज्यांशी संबंध ठेवणे। 3। चर्चा करा। पर्यावरणातील विविध घटकांचा नाश होणार नाही याची दक्षता शिवरायांनी कशाप्रकारे घेतलेली दिसून येते। तुम्ही पर्यावरण रक्षणासाठी काय काय करू शकाल? उत्तर। आपल्या राज्यातील जंगले लोकांकडून नष्ट होणार नाही याकडे शिवरायांनी अधिक लक्ष दिले। आरमारासाठी फक्त सागवानाचीच झाडे तोडावीत। अधिक सागवान पाहिजे असल्यास ते परक्या मुलखातून खरेदी करावे। आंबा, फणस अशी झाडे कोणत्याही परिस्थितीत तोडू नयेत असे हुकूम दिले होते। यावरून शिवरायांनी पर्यावरणाची दक्षता घेतल्याचे दिसून येते।
पर्यावरणाच्या रक्षणासाठी मी पुढील गोष्टी करू शकेन. भरपूर झाडे लावणार, पाणी जपून वापरणार, प्रदूषण होईल असे वागणार नाही, लोकांना पर्यावरण रक्षणासाठी प्रेरित करणार. 4. वाचा व तुमच्या शब्दात माहिती सांगा. जल व्यवस्थापन या विषयीची माहिती वाचा व या विषयावर तुमच्या शब्दात माहिती सांगा. उत्तर: जलव्यवस्थापन म्हणजेच पाण्याचा योग्य वापर करणे होय. त्यासाठी पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही पद्धतीचा वापर पाणी साठवण्यासाठी, अडवण्यासाठी आणि जिरवण्यासाठी केला पाहिजे. म्हणजे भूजल पातळी कमी होणार नाही. डोंगर उतार भागात चर खोदणे, बांध, धरण बांधणे, जुन्या पाणसाठ्यांचे नूतनीकरण करणे, उपलब्ध असलेले पाणी प्रदूषित होणार नाही याची काळजी घेणे, पाण्याचा अपव्यय होणार नाही असा वापर करणे. हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगले कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा एकदा धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.